काँग्रेस नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिलेली आहे। काँग्रेस शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। ओबीसींचं आरक्षण कमी करणं मान्य आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला सवाल केलेला आहे। तर सर्वांना हक्क मिळावा हीच आमची भूमिका आहे। संजय राऊत यांनी बावनकुळेंवर पलटवार केला आहे। मराठा समाजाला न्याय देताना ओबीसीवर न्याय होणे आणि ओबीसीला न्याय देताना मराठा समाजावर न्याय होणे ही भूमिका आमच्या सरकारची आहे। आणि त्याकरताच मग मराठा समाजाला काय काय न्याय देता येईल याकरता देवेंद्र फडणवीस सरकारने म्हणजे ईडब्ल्यूएस पासून सारथीपर्यंत आज ते एवढं मांडता येणार नाही, पण हे आम्ही पुढे केलेलं आहे। काँग्रेस पार्टीने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे। त्यांनी या आंदोलनाला सपोर्ट करताना त्यांची भूमिका काय, त्यांचं म्हणणं काय हे स्पष्ट केलं पाहिजे। नाना पटोले, त्यांचे नेते वडेट्टीवार, त्यांचे अध्यक्ष सपकाळ, राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं पाहिजे की त्यांचं म्हणणं काय। शरद पवार साहेबांनी म्हणणं त्या ठिकाणी मांडलं पाहिजे। ही वेळ शिवसेनेची भूमिका मांडण्याची नाही, ही वेळ एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याची नाही। आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे लोक आहेत ते कोणत्याही समाजाचे असोत, ते ब्राह्मण असोत किंवा अन्य कोणी असोत, ओबीसी असोत, मराठा असोत, त्या प्रत्येकाला त्यांचे हक्क मिळायला पाहिजेत ही शिवसेनेची कायम भूमिका आहे।